नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे संस्कृत विषयाच्या व्याकरण बद्दल। आता आपला मराठीचा पेपर झालाय सर्वांचा। आता पुढचा पेपर आपला मराठी भाषावाल्यांचा कधी आहे? 27 तारखेला। कुठला पेपर आहे? संस्कृतचा। संस्कृत मध्ये बघा मित्रांनो, ज्यांचे संयुक्त संस्कृत अर्ध संयुक्त संस्कृत मध्ये अर्ध संस्कृत आहे आणि अर्ध हिंदी आहे। मग संस्कृत मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत बघून तुम्ही घाबरू नका, हे शब्द बघून तुम्ही घाबरू नका। त्याच्यामध्ये फक्त आपण व्याकरण बघणार आहे। व्याकरण मध्ये पहिलं काय समास। समास मध्ये काय आहे बघा, समासात ना मित्रांनो दोन पदे असतात। किती पदे असतात समासात? दोन। समास दोन शब्दांना मिळून बनतो, बरोबर आहे? सम प्लस आस, सम प्लस आस, बरोबर आहे? त्याला आपण काय बोलतो? समास। म्हणजे त्याच्यात दोन पद असतात, एक पहिलं पद आणि दुसरं पद। हे बघा, त्यातील पहिले पद म्हणजे पूर्वपद व दुसरे म्हणजे उत्तरपद। एवढं समजलं विद्यार्थी मित्रांनो? पहिलं म्हणजे हे पूर्वपद आणि उत्तरपद हे दोन असतात, दुसरे म्हणजे उत्तरपद। समासाचे मुख्य किती प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो? समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत। कुठले किती? 4 प्रकार आहेत समासाचे। समास हे दोन शब्दांना जोडून बनतो, जे तुम्हाला मी आता सांगितलेलं, जसं की सम प्लस आस, त्याला आपण काय म्हणू शकतो? समास, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, प्रमुख शब्दांना प्रधान म्हणतात, बरोबर आहे? त्याच्यामध्ये बघा दोन शब्द असतात, त्याच्यामध्ये प्रमुख शब्द असेल त्याला आपण काय म्हणतो? प्रधान, बरोबर आहे? प्रधान म्हणतो। आता बघा समासात किती होते प्रकार? 4 प्रकार होते विद्यार्थी मित्रांनो। द्वंद्व समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा बहुव्रीही समास आणि चौथा कुठला आहे? अव्ययभाव समास। आता ह्या चारांचेही किती? कोणाचे 2 प्रकार आहेत, कोणाचे 3 प्रकार आहेत। आता हे बघा, हे असं समजून घ्यावा की हे तुमचे आजोबा आणि त्यांचे 4 मुले, बरोबर आहे? 4 मुले म्हणजे तुमचे पप्पा, पहिले तुमचे पप्पा, दुसरं तुमचे काका, तिसरे त्यांचे लहान, त्यांच्यापासून लहान आणि चौथे सर्वात छोटे, बरोबर आहे? हे 4 भाऊ झाले तुमचे पप्पांचे, म्हणजे 4 पोरं, बरोबर आहे? तर 4 पोरांनंतर बघा, तुमचे पप्पांचे गणलं की तुम्ही 2 भाऊ बहीण, कुठे? 2, पहिला आणि दुसरा, हे तुम्ही 2 जण। दुसऱ्याचे किती आहे? 3 आणि तिसऱ्याचे किती? समजून जावा की 4 मुलं आहेत आणि चौथा वाला हाच मुख्य आहे, त्याच्यात कुठल्याही मुलं आणि मुली नाहीये, तो वनमानसो आहे, बरोबर आहे? मग इथे समजा की इथं द्वंद्व समास मध्ये अजून किती प्रकार आहेत? 2। कुठले? इतरेय द्वंद्व समास आणि समास हार द्वंद्व, बरोबर आहे? हे 2 आहेत, इतरेय द्वंद्व आणि समास द्वंद्व। तत्पुरुष मध्ये किती आहे? 3 प्रकार आहेत। कुठलं? विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष आणि न तत्पुरुष, बरोबर आहे? तत्पुरुष मध्ये 3। आता बहुव्रीही समास मध्ये काय? कर्मधारय समास, विशेषण विशेष संबंध, विशेषणाम सामान्य नाम संबंध आणि उपमान उपमेय संबंध, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? इथेपर्यंत समजला? चला आता आपण ह्याचे एक्झाम्पल्स आणि याच्याबद्दल अजून माहिती घेणार आहे पुढे, ओके? ठीक आहे। इथेपर्यंत काय डाऊट नसलं पाहिजे तुम्हाला। सर्व साधा सिंपल सांगितलं की समास मध्ये किती? 2 पहिलं आणि दुसरं पद असतात, त्याचे 4 प्रकार आहेत। ते 4 प्रकारचे तुम्हाला सांगितलं आणि त्या 4 मध्ये किती? 2, कुठल्या पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 3 आणि तिसऱ्यामध्ये 4 आणि चौथ्यामध्ये कुठलाही प्रकार नाही विद्यार्थी मित्रांनो, ओके? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहे। आता बघा, आपण काय बघितलं? समासामध्ये 2 पद, कुठे? उत्तरपद आणि पूर्वपद आणि उत्तरपद, बरोबर आहे? आता बघा, ज्याच्यामध्ये पूर्वपद मेन असेल ना त्याला आपण काय बोलणार? अव्ययीभाव समास। आणि ज्याच्यामध्ये उत्तरपद मेन असेल त्याला काय बोलणार आपण? तत्पुरुष समास, बरोबर आहे? आणि ज्याच्यामध्ये दोन्ही असेल, पूर्वपद आणि उत्तरपद, त्याला आपण कुठला समास बोलणार आहे? द्वंद्व समास। आणि ज्याच्यामध्ये पूर्वपद पण नसणार आणि उत्तरपद ही नसेल त्याला आपण काय बोलणार विद्यार्थी मित्रांनो? बहुव्रीही समास, बरोबर आहे? चला आता आपण काय बघितलेलं? द्वंद्व समास, बरोबर आहे? आता पहिला कुठला? द्वंद्व समास मध्ये 2 होते। पहिलं पण फक्त कुठलं? इतरेतर द्वंद्व समास। ह्याचा बघा, ह्याच्यामध्ये विग्रह कसा करायचा आपल्याला समजा। पहिला दिले आहे चंद्र आणि सूर्य, बरोबर आहे? चंद्र आणि सूर्य ह्याचा आपल्याला काय करायचं? विग्रह। मग आपण विग्रह कसा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो? चालावून, काय लावून? चालावून, बरोबर आहे? हे बघा, विग्रह चा लावून करायचं आहे, म्हणजे चंद्र
आणि सूर्य म्हणजे ते वेगवेगळे आहेत, म्हणजे याच्याकडनं काय करावं लागेल, विग्रह करावा लागणार आहे. विग्रह कसा करणार आपण, चंद्र, चंद्र लिहिला इथं खाली, चंद्र च सूर्य च, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे काय, बालक आणि बालिका, बालक एक वचन आहे आणि बालिका बहुवचन आहे, मग बालकाः च बालिकाः च, बरोबर आहे. चा लावून आपण काय करणार आहे, त्या समासाचा विग्रह करणार आहे. तसं वृक्ष लता, वृक्षाच आणि लताच, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथपर्यंत समजला. इतरेतर द्वंद्व समास मध्ये कसा विग्रह करणार आहे आपण, चा लावून, बरोबर आहे. च विग्रह कसा चा लावून करणार आहे, चंद्राचा, सूर्याचा, बालक बालिकाचा, बालकाचा, बालिकाचा, वृक्ष लता, वृक्षाचा आणि लताचा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार आहे, पुढचा द्वंद्व समास मधला पुढचा बघणार आहे एक्झाम्पल. आता आपण काय बघणार आहे, दुसरं द्वंद्व समास. कुठला वाला आहे दुसरा, समाहार द्वंद्व समास, बरोबर आहे. समाहार द्वंद्व समास, कारण आपण बघितलेलं की द्वंद्व समास मध्ये दोन प्रकार होते. पहिले आपण कुठला बघितला आतापर्यंत, इतरेतर द्वंद्व समास. आता कुठला बघणार आहे दुसरा वाला, त्याचा समाहार द्वंद्व समास, बरोबर आहे. ह्याचाच आपण पहिला एक्झाम्पल, पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, मूसक आणि माजरम. काय, मूसक माजरम. मग इथे काय होणार, इथे काय लिहिणार आपण, मूसकाचं आणि माजराचं, आणि त्याच्यानंतर हा कुठला समाहार आहे, ऐतयो समाहार. ऐतयो म्हणजे हे बघा, ऐतयो म्हणजे काय, आणि पहिले आपल्याला हे समजून घ्यायचे, ऐतयो आणि ऐतेसा. ऐतेसा म्हणजे हा एक वचन आहे, जिथे एक वचन असणार तिथे आपण काय लावणार, ऐतयो समाहार. आणि जिथे बहुवचन असेल तिथे आपण काय लावणार, जिथे एक वचन तिथे ऐतयो, जिथे बहुवचन असेल तिथे काय लावणार आपण, ऐतेसा समाहार. बरोबर आहे. हा एक वचन आहे आणि बहुवचन. मग याच्यामध्ये समाहार द्वंद्व मध्ये आपण विग्रह दोन पद्धतीने करणार. एक तर काय, च लावून करणार आहे, आणि एक वचन आहे तो समाहार का बहुवचन आहे तेही आपल्याला सांगायचं आहे. मग एक वचन असल्यावरती आपण काय लिहिणार, ऐतयो समाहार, आणि बहुवचन असल्यावरती आपण काय लिहिणार तेही बघतोय. आता हस्त पाद मध्ये हस्तौच आणि पादौच म्हणजे हात आणि पाठ. मग इथं हा काय बहुवचन आहे, बहुवचन आहे म्हणजे हा एक वचन आहे, हा एक वचन आहे आणि हा बहुवचन आहे. बहुवचन असल्यावरती आपण काय लावलंय, ऐतेसा समाहार, कारण काय हा बहुवचन आहे. सेम आता युका लिच्छम, युकाचं आणि लिच्छाचं हा कुठला समाहार आहे, ऐतसा समाहार. बहुवचन आहे म्हणून ऐतसा समाहार, हा बहुवचन आहे म्हणून काय लागणार इथे, ऐतसा समाहार, बरोबर आहे. आता काय बघणार आपण, चौथा एक्झाम्पल काय आपलं, दुग्ध शर्करम, बरोबर आहे. दुग्ध काय, चौथा एक्झाम्पल आपलं दुग्ध शर्करम म्हणजे दुग्धाचं आणि साखराचं, बरोबर आहे. दूध आणि साखर एक एक वचन आहे म्हणून इथे आपण काय लावलंय, ऐतयो समाहार. इथे काय लिहिलंय, ऐतयो समाहार. विद्यार्थी मित्रांनो बघा, कन्फ्युज नका होऊ. इतरेतर समास मध्ये आपण चा लावून विग्रह करत होतो फक्त, बरोबर आहे. इतरेतर मध्ये हा कुठला आहे, इतरेतर. आणि समाहार मध्ये काय लावतोय आपण, चा तरी लावतोय, त्याचा अजून काय लावतोय आपण, ऐतयो आणि ऐतेसा. ऐतेसा, बरोबर आहे. हे आपण कुठे लावतोय, समाहार मध्ये, बरोबर विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कन्फ्युज होऊ नका. इतरेतर मध्ये लक्षात ठेवा, इतरेतर मध्ये आपण फक्त चा लावून त्याचा विग्रह करणार आहे, आणि समाहार मध्ये काय लावणार आहे, चाही लावणार आहे आपण, आणि ऐतयो एक वचन असेल तर ऐतयो आणि बहुवचन असेल तर ऐतेसा, बरोबर आहे. आणि पूर्ण लिहिणार, बरोबर आहे. समाहार, ऐतयो समाहार, ऐतेसा समाहार, बरोबर आहे. हा दुग्ध आणि साखर. सेम तसाच तिल आणि गुळम, तिलगुळम, बरोबर आहे. तिलगुळम तिलौचा आणि गुळमावचा, बरोबर आहे. हा कुठला आहे, बहुवचन आहे. तिल आणि गुळ एक नाही, बहुवचन आहे, बरोबर आहे. पहिले काय लावले आपण, ऐतेसा समाहार. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला समास आपला कुठला होता, द्वंद्व समास. द्वंद्व समासचे किती प्रकार होते, दोन, बरोबर आहे. कुठले कुठले, इतरेतर द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. इतरेतर मध्ये आपण विग्रह कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो,
च लावून, बरोबर आहे, च लावून आपण विग्रह करायचो इतरेतर मध्ये. आणि समाहार मध्ये च ऐतयो आणि ऐतसा, एक वचन असेल तर आपण ऐतो लावायचे आपल्याला, आणि बहुवचन असेल तर ऐतसा लावायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर बघा हे आपलं पहिल्या समासचे पहिले प्रकार आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. आता आपण दुसरा तत्पुरुष समास बघणार आहे पुढच्या लेक्चर मध्ये. सो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींनाही असो, तुमची मैत्रिणी असेल त्यांनाही शेअर करून टाका. धन्यवाद.